नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी खास फक्त 10 उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हे खास 10 उपाय केल्याने तुमच्यावर सदा म्हणजे सदैव महालक्ष्मी मातेची म्हणजेच पैशाची कृपा राहील. तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर मग काही खास उपाय करणे हे खूप फायद्याचे ठरेल. या 10 खास उपायामुळे तुमच्यावर पैशांचीच म्हणजेच महालक्ष्मीची कृपा सदैव राहीलच. खास लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी उपाय आणि चमत्कारिक तोडगे आपण पाहणार आहोत. तर पहिला उपाय किंवा पहिला तोडगा आपण याला म्हणू शकतो, आर्थिक वृद्धीसाठी नेहमी शनिवारी गहू दळून आणा, म्हणजे दळण, आणि गव्हामध्ये मूठभर काळे हरभरे सुद्धा घालावे. तोडगा नंबर 2, दारू, जुगार, परस्त्री, गमन अशा इच्छा व ह्या सगळ्यात मन तुमचं भरकडत असेल तर मन एकाग्र करून एकसारखे नियमितपणे 43 दिवस काली मातेची आराधना करावी. असे केल्यास तुमचे मन स्थिर होते आणि तुमचे मन स्थिर होऊन लक्ष्मी सुद्धा टिकते. आता तोडगा नंबर 3, आपण आस्तिक, नास्तिक, स्त्री, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित कोणीही असो, उद्योग किंवा नोकरीमध्ये खूप मेहनत तुम्ही करत आहात. मेहनत करून सुद्धा आपल्याला अमर्यादितच धन मिळते, परंतु धनसंचय तुमचा होत नाही. तर मग अशासाठी शनिवारी काळ्या रंगाचे श्वानाला चपातीला तेल लावून खायला घालावे. याने सुद्धा खूप फरक पडते. तोडगा नंबर 4, पैसे शरीराच्या डाव्या बाजूला असलेल्या सदऱ्याच्या खिशात ठेवावे, म्हणजे शर्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच हृदयाजवळ. यामुळे धनाचा स्तोत्र जो आहे तो अविरत राहतो. तोडगा नंबर 5, जुनी चांदीची नाणी, कवड्या, दुधाचे 2 दिवस त्याची पूजा करून दुधाने 2 दिवस त्याची पूजा करून एकत्र रेशमी वस्त्रात किंवा मग पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवल्या तर लक्ष्मी प्रसन्न होते, हे नक्कीच. तोडगा नंबर 6, गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दुधाने अर्घ दिल्यास धनसंपत्तीच्या कामात सहाय्य होते. तोडगा नंबर 7, धनप्राप्तीसाठी काळी हळद हा खूप छान तोडगा आहे. काळी हळद जवळ ठेवावी, त्यामुळे व्यक्ती धनवान होते. तोडगा नंबर 8, काळी हळद. आता काळी हळद नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता किंवा मार्केटमधून सुद्धा आणू शकता. काळी हळद बाळगणाऱ्या व्यक्तीने मुळा, गाजर, सुरण हे अजिबात खाऊ नये. दररोज उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप सूर्याकडे पाहून 108 वेळा करावा. याने धनप्राप्ती लवकर होते. आता तुमच्याकडून 108 वेळा होत नसेल तर 7, 5, 9, 11 असं आपण करतो ना, तसं केलं तरी चालेल. आता तोडगा नंबर 9, एखाद्या शुक्रवारी कमळाचे फूल आणून ते लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा मग आपल्या कपाटात जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवल्यास तिजोरीतील धनाचा साठा जो राहतो तो वेगाने वाढतो. त्याचबरोबर कामाबद्दल सुद्धा प्रामाणिकपणे करावं, म्हणजे काम प्रामाणिकपणे करावं. याबद्दल सुद्धा प्रामाणिकपणा असणे फार आवश्यक आहे. तोडगा नंबर 10, शास्त्राप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला सकाळी 10 वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवीचे आगमन होते. म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवंचना असेल त्या व्यक्तीने ह्या वेळेवर पिंपळाच्या वृक्षाची आणि महालक्ष्मीची आराधना करावी. अगदी साधे, सरळ, सोपे, पटणारे असे हे 10
उपाय आणि तोडगे पाहिले आपण. नियमितपणे सातत्याने जर केले तुम्ही विश्वास ठेवून, तर तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल. फक्त श्रद्धेने आणि नियमितपणे सातत्याने करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी किंवा मग श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका.